काय होत आहे मावशी, आज जर खास बेत तुम्ही जर बनवला तर तुमचा टिफिन हा रिकामाच येईल. भरलेला टिफिन हा रिकामाच येईल. नक्की तुमच्या मुलांसाठी कारभाऱ्यांसाठी हा बेत नक्की बनवा. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. भरगच्च अशी हिरवीगार मस्त मेथी घ्यायची, खुडायची आणि मिठाच्या पाण्यामध्ये 15-20 मिनटं मुरत द्यायची. मुरल्यानंतर तिचे असे खडे बुडाला जातात. तर त्याच्यासाठी मी मस्त असा एक मोठा लसणाचा गाठा घेतला. त्यालाही स्वच्छ सोललं आणि मस्त चॉपरनं चॉप करून घेतलं. तुम्ही चॉपरनं चॉप करून घेऊ शकता किंवा चाकूनही चॉप करून घेऊ शकता. खूप भन्नाट आणि सोपी रेसिपी आहे. एकदा जर बनवली तर पुन्हा पुन्हा बनवचाल आणि मुलंही बोटं चाटतील आणि घरी आलेले पाहुणेही बोटं चाटतील. घरी जर एखाद्या वेळेस पाहुणे आले ना, हा बेत त्यांच्यासाठी नक्की बनवा. खूप सोपी, साधी, घरच्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. याच्यासाठी मी 2 असे मीडियम आकाराचे बटाटे घेतले. त्यालाही मस्त स्वच्छ सोलून कट करून घेतला आणि आपण मसाला तयार करू. कढई तापली, त्यानंतर फुटाण्याची डाळ, जिरं, तीळ आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजलं. खरपूस भाजल्यानंतर हे वाटण मी मिक्सरला मस्त असं बारीक वाटलं. हे वाटण आपण डेली वापरातही वापरू शकतो. हे वाटण एकदा जर तुम्ही बनवलं तर रोजच्या भाजीमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता. खूप याने भाजीला असा घट्टसरपणा येतो आणि भारी होते चवीलाही. मस्त असं तेल तापत ठेवायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं लाल छान भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान लाल परतू द्यायचा. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित बोर होणार नाही. मग यामध्ये भरगच्च असा लसूण टाकायचा. खूप सारा लसूण टाकल्यामुळे भाजी ही चवीलाही छान होते आणि खायलाही सुंदर होते. दोन्ही साहित्य छान खरपूस असं भाजू द्यायचं. खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मस्त मिडियम आकाराचं मी इथे टोमॅटो ॲड केलं. टोमॅटोलाही पाणी सुटेपर्यंत मस्त असं भाजू द्यायचं. टोमॅटोला पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आपले डेली वापरातले मसाले, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, हळद, त्यालाही मस्त खरपूस असं भाजू द्यायचं. बघा, एवढ्या साहित्यात आणि मेथीपासून आपण लसूणी मेथी भन्नाट सोप्या पद्धतीत बनवणार आहोत. बघा, त्यानंतर त्यामध्ये बटाटे टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा कप चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मंद आचेवर 5-7 मिनटं असं शिजू द्यायचं. म्हणजे बटाट्याला वेळ लागतो शिजायला, मेथी ही लवकर शिजते. जास्त 100% बटाटे हे शिजत नाही द्यायचे. 70-80% बटाटे मस्त असे शिजू द्यायचे. नंतर बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 5-7 मिनटं मस्त असं झाकून ठेवायचं आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. एकदा जर बनवली तर तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा बनवचाल. कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, मस्त असे बटाटे आपले छान भाजले. त्यानंतर आपण खुडलेली मेथी त्यामध्ये ॲड करायची. तिलाही आलटून पलटून मस्त असं परतायचं. खूप सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे बरं. नक्की ट्राय करा. आता मेथी कुठल्याही ऋतूमध्ये मिळते. पहिले भाज्या ह्या एकाच ऋतूमध्ये, ज्या ऋतूमध्ये जी भाजी आहे तीच मिळायची. आता प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक हिरवी पालेभाजी ही मिळत आहे. अशी हिरवी गच्च मस्त मेथी आणा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे. माझ्या मुलांनीही आवडीनं खाल्ली आणि आहोंनी खाल्ली. तुम्हीही लसूणी बटाटा मेथी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला करू शकता आणि खाऊ शकता. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा. बघा, मस्त अशी शिजली. पुन्हा झाकून ठेवल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटते. पाणी सुटल्यानंतर ते पूर्ण पाणी थोडंसं आटू द्यायचं. वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि रेडी होते आपली टिफिनसाठी बटाटा लसूणी मेथी. आवडली का तुम्हाला? बघा, किती छान दिसत आहे. जेवढी छान दिसत आहे ना, तेवढी छान खाण्यासाठीही लागली आहे. तुमची पद्धत कशी आहे बटाटा लसूण मेथी बनवण्याची? नक्की मला सांगा. बघा, आपल्या टिफिनमध्ये मी रेडी केला. बघा, आज टिफिन माझा पूर्ण फिनिश होऊनच येईल. मुलंही आवडीनं खातील आणि कारभारीही. बघा, मस्त अशी बटाटा लसूणी मेथी ही रेडी आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे. तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. मी तशीच पद्धत बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. बघा, आपला टिफिन रेडी झाला. आवडली का आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा.